मागच्या व्हिडिओमध्ये आपण पीपल प्लीजिंगचे सायन्स पाहिले आणि जर ते तुम्हाला रिलेट झाले असतील, तर आता प्रश्न एकच येतो, हे सगळं थांबवायचं कसं? कारण सगळ्यांना खुश ठेवताना आपण स्वतःला इतकं थकवतो, की आतून वाटू लागतं, की बस आता हे सगळं थांबवायचं आहे. आणि गुड न्यूज अशी आहे, की हा जो तयार झालेला पॅटर्न आहे, तो बदलता येतो. पण त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला कॉन्शियसली फॉलो कराव्या लागतील. तर आज मी तुम्हाला 5 स्टेप्स सांगणार आहे, ज्या तुम्ही अप्लाय केलात, तर हळू-हळू तुम्ही पीपल प्लीजिंगमधून बाहेर पडू शकता. पहिली स्टेप आहे अवेअरनेस आणि पॉज. पीपल प्लीजरची एक कॉमन सवय असते. कोणी काही विचारलं की लगेच होकार द्यायचा. एकतर ती सवय असते किंवा तो होकार प्रेशरमधून आलेला असतो. मी जर त्या व्यक्तीला नाही म्हटलं, तर ती माझ्याबद्दल काय विचार करेल? माझं पण आधी असंच होतं. कोणी काही बोललं, की माझ्या तोंडात होकार तयारच असायचा. पण चेंज तेव्हा झाला, जेव्हा मला अवेअरनेस आला, की मी पीपल प्लीजिंग करत आहे आणि मी काही गोष्टी बदलायला सुरुवात केली. मी माझ्या इनर व्हॉईसचं ऐकायला सुरुवात केली. जेव्हा आपल्याला कोणी काही विचारतं, तेव्हा आतून आवाज येतो, की आपल्याला हे करायचं आहे का नाही? आणि जेव्हापासून मी माझ्या इनर व्हॉईसचं ऐकायला सुरुवात केली, तेव्हापासून मी हळू-हळू पीपल प्लीजिंगमधून बाहेर पडू लागले. दुसरी स्टेप आहे डिस्कम्फर्ट ॲक्सेप्ट करा. नाही म्हणताना तुम्हाला डिस्कम्फर्ट जो येतो, तो ॲक्सेप्ट करायला शिका. पीपल प्लीजिंग थांबवताना आपल्याला ऑकवर्ड वाटतं, अनइझी वाटतं, पण ते कंप्लीटली नॉर्मल आहे. कारण तुम्ही एक नवीन सवय तयार करत आहात. पण बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपल्या जुन्या सवयीकडे परत जातो. म्हणजेच काय, तर परत होकार द्यायला सुरुवात करतो. पण जर तुम्हाला बदल हवा असेल, तर तुम्हाला डिस्कम्फर्ट ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. पण बऱ्याच वेळा आपण काय करतो, हा डिस्कम्फर्ट टाळण्यासाठी आपण परत जुन्या सवयीकडे जातो. म्हणजेच काय करतो, परत होकार द्यायला सुरुवात करतो. पण तुम्हाला बदल हवा असेल, तर हा डिस्कम्फर्ट ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. स्वतःला एक गोष्ट सांगा, की हे डिस्कम्फर्ट आहे, पण हे चुकीचं नाही. पुढची स्टेप आहे रिस्पॉन्सिबिलिटी शिफ्ट. पीपल प्लीजिंग थांबवायचं असेल, तर एक गोष्ट समजून घ्या. सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची नाही. आपण हो का म्हणतो, माहीत आहे? कारण आपल्याला वाटतं, समोरचा व्यक्ती अपसेट असेल, तर त्याला खुश करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे. पण खरं सांगायचं तर सगळ्यांच्या फीलिंगसाठी तुम्ही रिस्पॉन्सिबल नाही. तुम्ही त्यांना मदत करू शकता, चांगलं वागू शकता. पण सगळ्यांना हॅपी ठेवणं हे तुमचं काम नाही. चौथी स्टेप आहे बाउंडरीज सेट करणं. पीपल प्लीजिंग थांबवायचं असेल, तर बाउंडरीज सेट करायला शिकावं लागेल. कारण जिथे बाउंडरीज सेट नसतात, तिथेच पीपल प्लीजिंग सुरू होतं. पण इथे एक गोष्ट आहे. आपण बाउंडरीज तर सेट करतो, पण पाळत नाही. मी माझं एक एक्झाम्पल सांगते. मी ठरवलं होतं, की रोज संध्याकाळी 7 वाजता जेवायचं. पण त्यावेळेत जर कोणाचा फोन आला, तर मी बोलत बसायचे. म्हणजेच काय करायचे, मी माझ्या बाउंडरीज पाळत नव्हते. पण जेव्हा मी डिसिप्लिन आणलं, की मी पहिलं जेवण संपवणार आणि मगच कॉल बॅक करणार आणि जेव्हा मी हे कन्सिस्टंटली फॉलो केलं, तेव्हा लोकांनाही कळलं, की ही 7 वाजता अवेलेबल नसते. म्हणजेच काय, तुम्ही तुमच्या बाउंडरीज पाळायला लागलात, की लोकही त्या रिस्पेक्ट करतात. तुमचं लाईफ डिसिप्लिनमध्ये येतं आणि नाही म्हणणंही सोपं जातं. 5वी आणि शेवटची स्टेप आहे एन्व्हायर्नमेंट. आपल्या आजूबाजूला लक्ष द्या. पीपल प्लीजिंगमध्ये एक कॉमन गोष्ट असते. आपण अशा लोकांमध्ये वावरत असतो, जिथे आपल्याला सतत प्रूफ करायची गरज लागते. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी ज्या लोकांमध्ये राहते, ते मला ॲक्सेप्ट करतात की मला बदलायला लावतात? कारण लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यांसाठी अवेलेबल राहिला नाही, तर स्वतःसाठी अवेलेबल राहणं डिझर्व्ह करता. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्वतःचं रिफ्लेक्शन दिसलं असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजपासून तुम्ही कोणता बदल सुरू करणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा.